राघव नाम चंद्रंच रावणारी रमापती राजीव लोचन राम तं वंदे रघुनंदनम् मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्द परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् दुसरे चरण संतांच्या यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया नबाधी क्रोधकाम परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज हवी तगे माय विटेना जवळी आहे परी भेटेना प्रस्तुत भगवत नाम संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग ज्ञानियांचे शिरोमणी ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचा मायबाप अखिल विश्वाची आई असणारे ज्ञान सम्राट ज्ञानोबरायांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा 4 चरणाचा जीवाला भगवत स्वरूपाची गोडी कशी लागावी आणि त्याची आंतरिक आवड व्यक्त करणारा असा गोड अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचं आणि तात्विक चिंतन करण्या अगोदर आज ही कीर्तन रूपे सेवेचं प्रयोजन काय सर्वांना माहिती आहे. आज आपण या पांडुरंगाच्या दरबारामध्ये आहोत, उपस्थित आहोत आणि भक्तिमय अशा प्रकारचं नामसंकीर्तन श्रवण करीत आहोत. त्याच्या पाठीमागे जर कुठली साधना असेल तर पांडुरंग परमात्म्याची काही व्रत आहे आणि पांडुरंगाला आवडण्याकरता आपण पांडुरंगाच्या आवडीचे होण्याकरता काही साधना आहे. कारण आपण संसारात आपल्या कुटुंबाला आवडावं, आपण आपल्या ज्या समाजात जन्माला आहोत त्या समाजाला आवडावं, आपण जगाला आवडावं का आपण देवाला आवडावं असा जो प्रश्न निर्माण होतो. काही माणसं लोकमान्य होतात, काही माणसं जगमान्य होतात, पण काही माणसं देवमान्य होतात. मग आपल्याला या ठिकाणी चिंतन करताना असं वर्णन येईल की जीव हा देवाला आवडणारा असला पाहिजे आणि जीव देवाला आवडण्याकरता त्या परमात्म्याला जे आवडतं ते जीवानं केलं पाहिजे. लक्षात घ्या. कारण आपण कुणालाच्या आवडीचे केव्हा होतो, त्याला जे आवडतं ते आपण केलं की त्याच्या आवडीचे.
तुम्ही थोडं विरोधात गेले की आवडीचे होणार नाही. हा, जो जसं म्हणेल त्याप्रमाणे तुम्ही वागले की तुम्ही त्याच्या आवडीचे सरळ सरळ आहे अगदी. मग या ठिकाणी जर मला देवाच्या आवडीचं बनायचं असेल तर देवाला जे आवडतं ते मला करावं लागणार. मग देवाला काय आवडतं त्याचं चिंतन संतांनी तुम्हाला सांगितलं. संत महात्मा म्हणतात की देवाला आवडणारी सर्वात श्रेष्ठ विधी जर कोणती असेल तर आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. कोणतंही पुराण वाचत बसा, कारण पुराण वेगळे वेगळे वाचल्याशिवाय श्रोते येत नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही एकच पुराण धरून बसले तर लोक येतील का ऐकायला? म्हणून पुराण बदलवावं लागतं आपल्याला. पण पुराण बदलवल्याच्या नंतर तुम्हाला 18 पुराणांचा अभ्यास होईल, श्रवण होईल. पण 18 पुराणाचा सिद्धांत जर तुम्ही पाहिला, 18 पुराणांचं सार जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक पुराणानं काय केलंय ऐका. तुम्ही गणेश पुराण जर वाचलं तर गणेश पुराणामध्ये गणपतीचं सामर्थ्य वर्णन केलंय. आणि गणपतीची साधना करा, गणपतीचं चिंतन करा, म्हणजे तो गणराज तुमच्यावर प्रसन्न होईल. आणि त्या कथा त्या पुराणात आल्या. देवी भागवत देवी पुराण तुम्ही जर ऐकलं तर त्यामध्ये देवीचं वर्णन आहे. पण देवीचं वर्णन केल्यानंतर तिथे तुम्हाला एकच चिंतन आहे की तुम्ही त्या देवीची उपासना करा आणि त्या देवीच्या नामाचा घोष जर तुम्ही केला तर ते देवी तुमच्यावर प्रसन्न होईल. मग असे अनेक पुराण, आपण 18 पुराणांची यादी वाचण्याची काही गरज नाही. मग अशा 18 पुराणामध्ये प्रचलित असणारं तुमचं आपलं आवडीचं शिवपुराण, त्या शिवपुराणामध्ये देखील आणि भगवान शिवाचे अनेक पराक्रम आणि ज्या ज्या साधकांनी, ज्या ज्या भक्तांनी आणि त्या शिवाच्या अधिष्ठानाचं पूजन केलं आणि त्याच्या नामाचं चिंतन केलं तर तो भगवान परमात्मा त्या चिंतनाच्या योगानं त्या भक्तावर प्रसन्न झाला. या सर्व पुराणांचं चिंतन तेच आहे. श्रीमद भागवत महापुराण तुम्हाला तेच सांगतं. आता सर्व विषय थांबवायचा. म्हणजे 18 पुराणांचं जरी तुम्ही श्रवण केलं तरी त्या 18 पुराणांचं अंतिम उद्देश, सार तत्व जर कोणतं असेल तर त्याचं एक उत्तर तुम्हाला सांगतो. 18 पुराणी सिद्धांत, 18 पुराणी सिद्धांत तुका मने हाची हेत. तुकोबरा म्हणतात अरे 18 पुराण जरी असले तरी त्या 18 पुराणांचं वर्णन सांगू का तुम्हाला? 18 पुराणी सिद्धांत तुका मने हाची हेत. कोणता हेत आहे? विठोबासी शरण जावे. आता इथे वाक्य जरी तुम्हाला असं असलं, अजून पुढचं ऐका. विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. ऐका चांगलं, काय करायला सांगितलं? विठोबाला शरण जा आणि त्याचं नामस्मरण करा. आता इथे याचा अर्थ असा आहे का की 18 पुराणामध्ये असं म्हटलं आहे का की विठोबाला शरण जा आणि त्याचं नामस्मरण करा? नाही. त्या प्रत्येक पुराणामध्ये त्याच्या त्याच्या देवतेला शरण जा आणि त्याचं नामस्मरण करा. मग इथलं तत्व फक्त कोणतं घ्यायचं आहे आपल्याला? नामस्मरण, चिंतन. ऐका, वेदाचं म्हणणं ते आहे, शास्त्राचं म्हणणं ते आहे, पुराणाचंही म्हणणं ते आहे. चहू वेदी दान षटशास्त्री कारण 18 ही पुराण हरिसी जाती. म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ही एकाच गोष्टीचं प्रतिपादन करतात आणि ते प्रतिपादन म्हणजे भगवंताचं नाम. म्हणून देवाला आवडणारी साधना जर कोणती असेल तर ते त्याचं नाम आहे. ऐका, म्हणून प्रमाण पुन्हा ऐकू आपण आता. हरी आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे
प्रकार आवडे देवाचे तो ऐका प्रकार आवडे देवाचे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार देवाला आवडणारी विधी सांगितली मी तुम्हाला. भगवंताचं असं म्हणणं आहे, आवळे संतांचं म्हणणं आहे की देवाला असं आवडतं. आवळे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. लक्षात घ्या. म्हणून ज्या साधनेने परमात्म्याचं चिंतन होतं ती कीर्तन साधना आहे. आणि आपल्या नवविधा भक्तीमध्ये या कीर्तन साधनेमध्ये कीर्तन साधनेला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. द्वितीय क्रमांकाची भक्ती कीर्तन भक्ती सांगितली, श्रवणम कीर्तनम. ऐका, द्वितीय क्रमांकाची भक्ती दिली कीर्तन. आता भगवान परमात्म्याचा आवडीचं बनण्याकरता आपल्याला विधी मी सांगितली. त्याच्या नामाचं चिंतन, गळ्यामध्ये तुळशीची माळा, कपाळाला गोपीचंद टिळा, हृदयामध्ये संतांबद्दलचं प्रेम जिव्हाळा. ऐका, आणि अजून देवाला आवडण्याकरता 3 साधना तुम्हाला करायच्या. त्या परमात्म्याला तुम्हाला अर्पण करायच्या 3 गोष्टी. 1 तुलसी दळ, 2 पाणी आणि 3 नमस्कार. हात जोडायचे, देवाला हात जोडायचे. पाणी परमात्म्याला अर्पण करायचं आहे आणि तुळशीदळ अर्पण करायचं आहे. पण हे करताना या तिघांच्या अगोदर एक शब्द लावला, भावे. हा भावे शब्द इथला फार महत्वाचा आहे. कारण तुळशीदळ अर्पण करायचा पण तुमच्या मनात भाव पाहिजे. परमात्म्याला पाणी अर्पण करायचं पण तुमच्या मनात भाव पाहिजे. परमात्म्याच्या समोर हात जोडायचे पण तुमच्या मनामध्ये भाव पाहिजे. म्हणून भावे तुळशीदळ, भावे पाणी, भावे जोडा हात, म्हणावा पतित वेळोवेळा. ही साधना आहे. आणि ही साधना तुम्ही केली तर तुम्हाला फल आहे. काय फल आहे? ही साधना केली की फल आहे. तुका म्हणे हात कृपेचा सागर. हो, आणि नामासाठी पार पावविल. जे ते परमात्म्याचं तुम्ही नाम घेणार ते नामही घेताना तो शब्द तिथे वापरा, भावे. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. कशासाठी सांगितलंय? तुझा भावा आहे देव.
जर तुला देव पाहिजे असेल तर मी सांगतो हे कर, तरी हा सुलभ उपाय. अगदी थोडक्यात चिंतन मी का दिलं तर देवाला आवडणाऱ्या साधना सांगितलं. तसं अजून देवाला आवडणारी अजून एक महत्वाची साधना जर कोणती असेल तर ती व्रत आहे. आणि ते व्रत जर कोणतं असेल तर व्रता माझी व्रत. सर्व व्रत जेवढे तुम्ही करत असाल त्याच्यामधलं श्रेष्ठ व्रत. इतर व्रत करू नका असा आमचा अट्टहास नाही. ज्याच्याकडनं 360 दिवस व्रत करता येईल त्याने 360 दिवस व्रत करा. कारण ते काय कमी आहे का? आपल्याजवळ देव किती आहे? 33 कोटी. आणि दिवस किती आहे? 360. मग तुम्हाला निवडता येतील की नाही देव? अगदी निवडून 360 देव निवडा आणि दररोज एका देवाचं व्रत करा. आमचं काही म्हणणं नाही. पण अजून एक ऐका, सर्व व्रतातलं श्रेष्ठ व्रत जर कोणतं असेल तर व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी. आणि प्रिय भगवंतासी कोटी गुणे. परमात्म्याला अत्यंत आवडणारं सर्वश्रेष्ठ व्रत जर कोणतं असेल तर ते एकादशी व्रत आहे. आणि म्हणून अशा एकादशी व्रताच्या दिवशी हरिजागरण करावं, भगवंताचं स्मरण घ्यावं, संतांची संगती घ्यावी, सशास्त्राचं श्रवण व्हावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा. हा खरा हेतू आहे. आणि या हेतू करता आपण आयोजित केलेली ही सेवा आहे. कारण ही सेवा काही नैमित्तिक सेवा नाही, ना उत्तर कार्य, ना बारसं, ना तेरवं, ना काही आहे नाही, ना वास्तू शांती नाही. मग हे काय आहे तर याचं पुन्हा उत्तर सांगतो. देवाचे चाळे आळवावे देवा अनोस देव भावा पाडोनिया. देवा करता देवाची केली जाणारी सेवा. म्हणून परमात्म प्राप्ती आपल्याला जर करून घ्यायची असेल तर जीवाला त्या परमात्म तत्वाची गोडी लागली पाहिजे. लक्षात घ्या. कारण जीव आणि शिव, प्रकृती आणि पुरुष, ऐका, जीवाला परमात्म्याची गोडी लागण्याकरता, आणि ती गोडी अटूट पाहिजे, अतूट. संतांच्या भाषेत बोलतो, परमात्म्याची साधना करताना, परमात्म्याची भक्ती करताना एवढी तयारी तुमची पाहिजे. केवढी? ऐका, देह जाओ, एवढी तयारी पाहिजे. देह जाओ अथवा राहो. राहिला तर चांगलं नाही, राहिला तर चांगलं नाही, पण जाण्याची वेळ आली तरी जर हे आकाशावर पडो पाय, ही वेळ सांगितली, उद्या काय ब्रह्मांड येऊ द्या खाली. जर हे आकाशावर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन खाये. पण संतांचा म्हणा आहे का, परी मी तुझीच वास पायगा विठोबा न करी अनेकांचा पांगिला. हे देवा, कितीही खडतर समस्या माझ्या जीवनात प्राप्त झाली, संकटावर संकट जीवनामध्ये प्राप्त झाली तरी देखील, आणि मी तुझ्याकडेच पाहिजे, तुलाच पाहिजे फक्त, कारण तूच माझा आणि सोडवत आहे. आणि म्हणून थोडक्यात सांगायचं चिंतन असं आहे की देह गेला काय राहिला काय, पांडुरंगाच्या ठिकाणी दृढ व्हा. अजून एक विरहिणीच्या अभंगातलं एक चिंतन सांगतो मी तुम्हाला. जीवाला परमात्म्याची गोडी एवढी अतूट पाहिजे म्हणतात की तिची केवढी तयारी पाहिजे सांगू. दृष्टांत क्लिष्ट आहे. दृष्टांत, आता काही दृष्टांत असे असतात की वक्त्यानं खालच्या भाषेत बोलू नये. खालच्या म्हणजे साध्या भाषेत बोललं तर चालतं, म्हणजे आपल्याला वेदांतनी सांगता आला तर चालतो. आलं का लक्षात? उच्च कोटीतले मोठे मोठे शब्द नाही सांगता आले तरी चालतात. तुम्हाला जे येतं ना तसं साधं सांगितलं तरी चालतं. पण समाजामध्ये खाली येऊन बोलायचं नाही. खाली येऊन बोलणं अवघड आहे, वाईट आहे ते. ऐका, ज्याच्यामुळे तुमच्या मनात विकृती तयार होईल असं बोलू नये. ज्याच्यामुळे मनातली विकृती जाईल ना, संस्कृती तयार होईल ते बोलावं. लक्षात ठेवा चिंतन काय आहे. म्हणून आता संतांची रचना असल्यामुळे तुम्हाला ते मला सांगावं लागेल. कारण संत महात्मे म्हणतात
इथे असं गोड चिंतन आहे, रूपक केलेलं आहे. ऐका आता, जीव आणि परमात्मा. आता जीवाला जर त्या परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर त्याची केवढी तयारी असली पाहिजे ते तुम्हाला सांगतो. बघा, इथे दृष्टांत जो दिला तो जारिणी स्त्रीचा दिला. जारिणी स्त्री तिला म्हणतात, ऐका, की जी व्यभिचाराला प्रवृत्त होते. ऐका, तिला जारिणी स्त्री म्हणतात. मग जर तिला अन्य पुरुषाचं, ऐका आता, विठाला लावा.